बांगलादेशी सरकारनं कांदा आयातीवर 10% शुल्क लागू केल्यानं त्याचा कांद्याच्या भावावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। बांगलादेशने तेथील स्थानिक शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन कांद्यावर आयातीवर 10% आयात शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे। आता भारत सरकारनं देखील स्थानिक शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन कांदा निर्यातीवर 20% निर्यात शुल्क तत्काळ शून्य करावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केलेली आहे। भारतातून किंवा इतर कुठल्या देशातून बांगलादेशमध्ये कांदा आयात होण्यावर 10% शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे। भारत सरकारने कांद्यावर जे 20% निर्यात शुल्क लागू करून ठेवलेलं आहे, त्यामुळे भारतातील कांदा जास्तीत जास्त निर्यात होण्यासाठी अडथळा येत आहे आणि यामुळे महाराष्ट्रातील व देशातील विविध राज्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दर घसरणीचा सामना करावा लागत आहे। कांद्याच्या दर घसरणीमुळे शेतकऱ्यांचं प्रति दिवशी करोड रुपयाचं नुकसान होत आहे।